जो मी सोप बनवलेला आहे तो नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी बनवलेला आहे। नमस्कार, मी अनुजा तुमचं स्वागत करत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे ग्लो विथ अनुजा। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल। आणि जर तुम्ही माझे पहिले व्हिडिओज बघितले असेल तर मी अपेक्षा करेल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील। आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं अजून तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे जे न्यू व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन येईल। ते बेल आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करावं लागणार, मग तुम्हाला ते नोटिफिकेशन येणार, मग तुम्ही माझे नवनवीन व्हिडिओज अजून बघू शकता। तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे माझा होममेड फेस सोप, जो मी घरात नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनवलेला आहे। आणि हा जो सोप आहे मी पहिला माझ्या स्किनवरती ट्राय करून बघितलेला आहे आणि तो माझ्या स्किनला खूप सूट झालेला आहे। सो ऑइली कॉम्बिनेशन स्किन ज्यांची आहे त्यांना सूट होणारच आहे हा सोप। सो आपण जास्त टाइम वेस्ट न करता डायरेक्टली आपण बघूया मी तो सोप कसा केलेला। तर तुम्ही बघितलं असेल मी तो सोप कसा रेडी केलेला, करेक्ट। तर ह्यात जे इन्ग्रेडियंट्स होते त्याची मी थोडीशी माहिती देईल तुम्हाला, जेणेकरून क्लिअरिटी भेटेल थोडीशी। सो मी ह्याच्यामध्ये जे यूज केलेलं आहे ती पहिली इन्ग्रेडियंट आहे मुलतानी माती, जी आपले पोर्स, आपल्या चेहऱ्यावरची जी डर्ट वगैरे असते ती क्लीन करायला खूप मदत करते आणि एकदम चेहरा आपला फ्रेश असा दिसतो। सेकंड मी यूज केलेला आहे बेसन। बेसन त्याने आपले जे व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स जे आहेत ते कमी व्हायला मदत करतात। आपल्या स्किनला वेगळाच नॅचरल ग्लो येतो आणि जो आपल्या चेहऱ्यावरचा तेलकटपणा वगैरे जे आहे ते कमी करायला मदत करतो। नेक्स्ट आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल, जी आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराइज करते, आपल्या चेहऱ्याचा जो आपला त्वचेचा रंग आहे तो सुधारायला मदत करतो। नंतर हळद का यूज केले? हळदीने आपले जे पिगमेंटेशन आहे, आपले काळे डाग वगैरे जे आहेत स्किनवरचे ते खूप कमी करायला मदत करतं। नंतर आपण ह्यात मिक्स केलेलं आहे रोज वॉटर, जेणेकरून आपली स्किन हायड्रेटेड राहते। सेकंड थिंग, जी जळजळ वगैरे जी चेहऱ्यावरती होते ती कमी होते। नंतर मी आता घेतलेला आहे प्युअर सोप। प्युअर सोप म्हणजे जर तुमच्याकडे ग्लिसरीन बेस कुठला सोप असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता। माझ्याकडे प्युअर सोप होता, सो मी तो प्युअर सोप यूज करत आहे। तर तुम्ही बघितलं असाल मी तो सोप कसा रेडी केलेला आहे तो, आणि मी अपेक्षा करेल की तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ट्राय करताल हा सोप। सो तुम्हाला मी माझा सोप जो बनवलेला आहे होममेड घरी, आता तो मी तुम्हाला एकदा दाखवते। मी छोटासाच बनवलेला आहे तो हा असा दिसतो आणि खूप छान फ्रेग्रन्स सुद्धा खूप छान येते ह्याची। सो मी अपेक्षा करेल तुम्ही सुद्धा हा सोप ट्राय करता। तर असे जे माझ्यावरती सूट होतात मी तुमच्यापर्यंत काही गोष्टी आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून तरी करेल, आणि अशीच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील माझ्याकडून। आणि जर तुम्हाला अजून नवीन कुठल्या गोष्टींची माहिती हवी असेल, अदरवाईज कुठल्या तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ह्याची माहिती भेटू शकते का, तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून माझ्याकडून मी प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा। सो आजच्यासाठी एवढंच होतं। नवीन व्हिडिओ, अजून नवीन गोष्टी मी आणेन तुमच्यापर्यंत। आणि आज मी थोडी स्मोकी आय ट्राय करायचा प्रयत्न केला। सो तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा की माझ्यावरती कसा वाटतं हा लूक। स्टे ट्यून, धन्यवाद।